पण सर बाकीचे जे इन्स्टिट्यूट आहेत, बाकी ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जे आहेत आय-टीवाले ते आणि तुमचं इन्स्टिट्यूट ह्याच्यामध्ये काय फरक आहे? आम्ही हा अभ्यास केला, की आपला जो फ्रेशर स्टुडंट आहे ना, त्याला नेमकं काय प्रॉब्लेम येतोय जेणेकरून त्याचं आय-टीमध्ये सिलेक्शन होत नाही. हां, कारण तो शिकत तर आहेच. तर त्याच्यामध्ये आम्हाला असं जाणवलं, की तो स्टुडंट कुठल्याही मोडमध्ये ऑनलाईन मोडमध्ये शिकत असेल किंवा क्लासरूम मोडमध्ये शिकत हां. असेल. टेक्निकल गोष्टी आहेत, थोड्याशा डिफिकल्टही असतात. 4-6 महिन्याचा कोर्स असतो. 1-2 महिन्यानंतर शिकल्यानंतर कदाचित काही गोष्टी स्टुडंट्सला आठवत नाही. मग कसं होतं, कुठलाही स्टुडंट्स हा प्रत्येक वेळी परत ट्रेनरला विचारायला जात नाही. त्यालाही हां. तो एक थोडंसं एक शायनेस वाटतं. सो आम्ही ट्रेक्टो प्लॅटफॉर्म सोबत टाय केलं. ज्याच्यामध्ये कसं आहे, की जे काही स्टुडंट शिकतायत डेली क्लासरूममध्ये असो किंवा ऑनलाईन मोडमध्ये त्याचं एक हां. ऑटो रेकॉर्डिंग होतं स्टुडंटचं त्याच्या स्वतःच्या बॅचचं. जिथं त्या ओके. बॅचमध्ये क्लासरूममध्ये तो समोर बसला होता किंवा ऑनलाईनमध्ये तो स्वतः प्रेझेंट होता. हं. त्याने जे काही डाउट क्वेरीज विचारले आहेत ते सुद्धा त्याच्यामध्ये रेकॉर्ड होतात ओके. आणि त्याला त्याच्या बॅचच्या सगळ्या सेशनचा स्टेप बाय स्टेप ॲक्सेस हा दिसत जातो आणि हं. फायदा काय झाला, की जेव्हा एखाद्या स्टुडंटला ब्रशअप करायचंय काही गोष्टी, तो कितीही वेळा ते परत त्याच्या सेम बॅचचे व्हिडिओ पाहू शकतो. हां, सेम बॅच असल्यामुळे तो कोरिलेट करतो, की हां, इथं मी बसलो होतो, इथं मी हा प्रश्न विचारला होता. हां. त्याचं एक जे प्रिपरेशन आहे ते स्ट्राँग होतं. दुसरी गोष्ट इंटरव्ह्यूमध्ये स्टुडंट एखादा गेला, एखाद्या टॉपिकवरती क्वेशन विचारला, त्याला नाही आला. हं. ओके. तर मग तो घरी आल्यावर लगेच ते चेक करू शकतो, की हां, या टॉपिकवरती मला हा क्वेशनचा आन्सर आज द्यायला जमलं नाही. हं. पण या टॉपिकचं काय शिकवलं होतं नेमकं, त्यावेळेस काय कोड मी केला होता, कसं ट्रेनरने एक्सप्लेन केलं होतं. जेणेकरून नेक्स्ट इंटरव्ह्यूमध्ये तो खूप चांगलं परफॉर्म करतो. आणि ओके. या सगळ्या गोष्टीचा एक ओव्हरऑल कंबाईन इम्पॅक्ट हा आहे, की जे प्लेसमेंट्स आहेत ते खूप जास्त प्रमाणात वाढलेले आहे. अगोदरही होते, पण आता त्याचं प्रमाण एस इन्फोटेकमध्ये खूपच जास्त वाढलंय. ही एक आनंदाची बाब आहे.